आता आपण ह्याच्यात काय लागणार आहे आपल्याला? मशरूम मिक्स करायचं आपल्याला, नंतर डीप फ्राय करायचं आणि मग डीप फ्राय करायचं. मशरूमचे काप आपण ह्याच्यात घालूयात. तू मला सांग आता कसा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि मेघना म्हणून तू आतापर्यंत लोकांना भेटत होतीस झी मराठीवरनं, आता नक्की म्हणून भेटते म्हणजे नुपूर म्हणून, तर काय नेमका फरक तुला जाणवतो एक कलाकार म्हणून? एक्झॅक्टली हेच सांगायचं मला की मला ह्याचा खूप दडपण होतं की प्रेक्षकांना आता सांस्कृतिक धक्का बसणार आहे. का बरं असं? मेघना ही इतकी शांत सालस, ती काश्मीर आणि ही अरे कन्याकुमारी आहे माहितीये. इतका फरक आहे? खूप फरक आहे. बापरे. त्यामुळे आधी तर मला दडपण होतं की प्रेक्षक पटकन ऍक्सेप्ट करतील की नाही ही गोष्ट किंवा ह्या कॅरेक्टरला, पण लोकांना हसवणं आणि तेही असं स्ट्रेट फेस ठेवून करणं खूपच अवघड आहे, जे मी आधी केलेलं पण नाही. आणि त्यासाठीच मला झी मराठीचे खूप आभार मानायचे की त्यांनी एवढा विश्वास दाखवला, तू इतक्या लवकर पुन्हा एकदा मला ही संधी दिली त्याच चॅनलवर काम करण्याची. वा वा. आता हे डीप फ्राय करायचं ना, घ्या करून. हे मशरूम जे आहेत ते व्यवस्थित डीप फ्राय करून घेतले, बरोबर? आता पुढची कृती तू करणार असं दिसतंय. बर, काय करायचं? पहिल्यांदा तेल जरा तापत ठेवूया आपण. बस बस. आलं लसूण पहिल्यांदा घालायचं. लसूण घातलं. आता आल्याचं काम. घाल पटकन. बस. ओके. त्यानंतर मिरची, हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे. बर. तेल चांगलंच गरम झालेलं असल्यामुळे ते पटकन खरपूस होत आहे. तुला तिखट आवडतं तर जास्त थोडंसं घाल म्हणजे आपल्याला. पुढे काय लागणार आहे? आपल्याला कांद्याची पात. अजून काही घालायचं त्याच्यात आता? काय लागणार आहे आता सगळे सॉसेस पण घालून घेऊयात. ओके. सगळ्यात आधी टोमॅटो सॉस. ओके. आता काय पुढे? सोया सॉस. ओके. आता विनेगर. ओके. बस. आता पुढे ब्राउन शुगर आणि चवीनुसार मीठ. क्या बात सर. वा. पुढे आता मशरूम त्यात. क्या बात है. हे जे आपण डीप फ्राय केलेले मशरूम त्याच्यात घालायचे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग पुढे खायचं. वा. मी म्हणालो ना खायचं सगळ्यात पहिलं येणार. ती किती जोरदार म्हणाली बघ. तुझ्या बोलणार आता विश्वास बसायला लागलाय मला. खायचं असं खूप मोठ्याने म्हणाली. वा वा वा. मशरूम मंचुरियन हा पदार्थ आता अंतिम टप्प्या म्हणजे अगदी उंबरठ्यावर आलेला आहे, पूर्ण व्हायचा. बरोबर ना प्राजक्ता? सगळं एकदा आता मिक्स करून घेतलं की पदार्थ तयार होईल. आपण छान तो असं खायसाठी सजूयात. तोपर्यंत तुम्ही पटकन पाहून घ्या मशरूम मंचुरियन साठी लागणारा हा रिकॅप. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.